अध्याय 18 श्री गणेशाय नम। जय जयाजी करुणाकरा, पंढरी अधीशा रुक्मिणीवरा, भक्तपालका चकोरचंद्रा, प्रेम पीयूषधारका, हे दीनबंधो दीनानाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा। मागील अध्यायी वैराग्यता गोपीचंदा लादली, असो पुढे आता श्रोती अवधान द्यावे। ग्रंथार्थी गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला। मार्गी ग्रामोग्रामी जात, आहारापुरती भिक्षा मागत, पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीतसे। परी गौडबंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नीती आचरला। गावोगावीचे सकळजनी एकता विव्हळ होती मनी, नेत्री अश्रुपात गाळुनी आहा आहा म्हणती। एकांशी बोलती वचन, राव नव्हे होती मायापूर्ण, कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने। आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढती, ऐसे म्हणून आरंभळती। लोक गावीचे सकळीक, असो तो ज्या गावी जात, त्या गावीचे लोक पुढे येत। म्हणती महाराजांनी राहावे येत, योग पूर्ण आचारावा। नाना पदार्थ पुढे आणती, परी तो न घे कदा नृपती, भिक्षा म्हणून आहारपुरती। पुढे मार्गी जातसे, सेठ सावकार मोठमोठे, बोळवीत येती तया वाटे, पुन्हा परता वागवाटे। बोलती रायासी, हे महाराजा तुम्हाविन प्रजा दिसत आहे दीन, जैसे शरीर प्राणाविन निचेष्टित पडतसे, तैसे गती प्रजेसी झाली। जरी तुम्ही जाता आमुची माऊली, तरी योग साधुनी पुन्हा पाऊली। दर्शन द्यावे आहाते अवश्य म्हणून नृपनाथ, बोळवी तसे समस्त ऐसे रायासी गावोगावी होत। अति गुंती चालावया, असो ऐसे बहुत दिनी, स्वराज्याची सीमा उल्लंघुनी, गौडबंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला। त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला। लोका समस्त चकिताती अंतरी, म्हणती गोपीचंद राया समान, होणार नाही राजनंदन। आहा गोपीचंद प्रज्ञावान, धर्मदाता सर्वदा, असो कौल बंगालीचा नृपती। पौलपट्टणम ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती, गोपीचंदाची नांदतसे। तिलकचंद श्वशूर नामी, महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैसाची नीती तो असे। गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यरथ, धन भांडारे अपरिमित, राजसदने भरली ती। किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ, तया देशीचा तो नृपाळ, तिलकचंद मिरविला। 1,00,000 सहस्त्रशत लक्ष, सबळ पृतनेचा असे दक्ष, परी ती पृतना नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवितसे। तया घरी ती चंपावती, सासूर वाशिनी परमयुवती, ननंदा जावा भावाप्रती, देवा परिमानितसी। परम प्रतापी गर्जत काळ, सासू सासरे असती सबळ, तेथेही वृत्तांत समजता सकळ, गोपीचंदाचा समजला परी करीती टीका, म्हणती आहारे नपुसंका, ऐसे राज्य सोडून लेका, भीक मागणेवर येले। आहा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा झोळी न वंचावी करी। क्षत्रिय धर्मदाय शरीरे, भीक मागणे नसीचे, आहा जन्मता येऊनी काय केले, शात्र कुळात दूषण लाविले। आमुचे मुकाशी काळे लाविले, पिशून केले जन्मात, म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुसंक झाला वेडा पिसा। वैभव टाकुनी देशोदेशा, भीक मागे घरोघरी, तो जन्मतांची का नाही मेला, क्षत्रिय कुळा ते डाग लाविला। आता सोमुखा दाविने कशाला, श्लाघ्य दिसेना आमुते, ऐसे आता बहुता रीती, लोक निंदितील आम्हा प्रती। आहा कैसी ती मैनावती, सूत दडविला तिने हा, आहा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसली राजपटा। जालिंदर हाती धरुणी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी। श्रेया सांडुनी रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरोटी,
कनक टाकुनी चिंधुटी बाहळी बांधी प्रीतीने, आहा जालिंदर कोणता निका, भिकार वाईट मिरवे लोका, हाती धरिला समूळ रोडका, डोई बोडका शिखा नष्ट, ऐसियाच्या लागुनी ध्यानी, घरासी लाविला आपुल्या अग्नी, आता काळे तोंड करुणी जगा माझे मिरवितसे, आहा माय नव्हे ती लाव म्हणावी, स्वसुत जिने केला गोसावी, लठ्ठाश्रमाच्या लागुनी पायी विघ्न आणिले राज्यात, आता कोण तिचा बाप, उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरुणी खटाटेप, देशोधडी लाविल की, ऐसी वल्गना बहुतरीती, एकमेक सोमुखे करीती, ते ऐकुनी चंपावती शीनचित्ती होतसे, मनीच्या मनी आठवुनी गुण, बंधूसाठी करी रुदन, ननंदा जावा विशाळ बाण, हृदया लागी खेचती, म्हणती भावाने उजळ केला, कीर्ती ध्वज उभारिला, राज्य सांडूनी हात भिकेला, ओढवितो लोकांसी, माय बंधूंनी दिवटा लाविला, तीही लोकी उजळ केला, आता उजड इच्छा उरला, हेही करील तैसेची, आहा माय ती हो रांड, जगी ओढविले भांड, आता जगी काळे तोंड करुनिया मिरविते, ऐसे दुःखाचे देती घाव, हृदयी खोचूनी करीती ठाव, बोलणे होतसे शस्त्र गौरव, दुःख विस्मारा परी, एरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामवृंद, पौलपट्टणी येऊन शुद्ध, पानवटी बैसला, हस्ते काढुनी शिंगीनाद, वाचे सांगत हरी गोविंद, परी स्वरूपा माझी प्रताप वृंद, झाकला तो जाईना, की अर्कावरी अर्भ आले, परी तेज तयाचे नाही बुडाले, की मृगदाते गुंडाळिले, सुवास वेष्टिल्या राहिना, तेवी तो नृपनाथ, पानवट्यात विराजत, तो परिचारका अकस्मात, चंपावतीच्या पातल्या, त्यांनी येताची देखिला नैनी, देखताची राव, ओळखिला चिन्नी, मग त्या तैसेची परतोनी, राजसदना पै गेल्या, रायासह सकळांसी वृत्तांत सांगती त्या युवती, की गोपीचंद पानवठ्यासी येऊन या बैसला, ऐसा वृत्तांत राय ऐकुनी, मग चित्ती झाला शिन, म्हणे मुखासी काळे लावून, आमुचे गावी का आला, आला परी लोकात करीला आमुची अपकीर्त, संचारुणी पट्टणात भीक मागेल घरी, लोक म्हणतील अमक्याचा अमुक, घरोघरी मागतो भीक, काळे करुनिया आमुचे मुख, जाईल मग पुढारा, आहारया ऐसे करणे होते, तरी कासया आलासी येते, स्वदेशी चोरुनिया गुप्त भीक मागावी सुखाने, सकळ राजसदनीची मानसे वेडाळपणी बोलती त्यास, तिलकचंद येऊनी त्या समयास, गृह मनुष्या सांगतसे, म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध, परी जगात आपुले नाव शुद्ध, अपकीर्त मिरवेल, तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून, तेथे तयाती घालूनी भोजन बोळवावे येथून, ऐसे सांगुनी नृपे सर्वाला, राव सभास्थानी गेला, एरीकडे परिचारिकेला पाठविले बोलावू, परिचारिका जाऊनी तेथे म्हणती महाराजा नृपनाथे, बोलविले आहे तुम्हात, चंपावतीचे बेटीसी, राव म्हणे आम्ही गोसावी, आम्हा कैचे भगिनी ताई माई, घर घर बाप घर घर आई, भरला असे विश्वाते, परी आता असो चंपावती, बोलवितसे आम्हा प्रती, तरी भेटून तिये युवती, पुढे मार्ग क्रमावा, ऐसे म्हणून परिचारिकांसहित चालता झाला नृपनाथ, परिचारिका पश्चिमद्वारात त्यासी घेऊनी जाताती, अश्वशाळे माझी नेऊन बैसविला राजनंदन, परिचारिका म्हणती येते धाडून, देऊ चंपावती ते तुम्ही बैसला तैसेच बैसावे, भेटीस येतील येथे सर्व, ऐसा परिचारिका दावुनी भाव, सदना माझी संचरल्या, सकळांशी सांगितला वृत्तांत, की राव बैसला अश्वशाळेत, मग राजकांतेने त्वरित अन्नपात्र भरियले, तरुणपणा जोगे पात्र भरून, परिचारिके करी शीघ्र ओपून, धाडीती झाली नितंब बिन, अश्वशाळेत तत्वता, तव ती परिचारिका घेऊनी अन्न, अश्वशाळेत आली लगबग करून, म्हणे महाराजा भोजना अन्न,
पाठविले तुम्हासी. ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की. राव विचार करी मानसी आहा आदर आहे संपत्तीसी. व्याही विहिनी ख्यायासी संपत्तीसी मिळताती. तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रुमित्र सुख दुःखास समनापरी लेखावे. तरी मानापमान उभे राहटी हे प्रपंचाची मिरवी कोटे. तरी ऐसियासी आधी कष्टी आपण कशास व्हावे हो. मान अपमान दोन्ही समान पळितात योगीजन. ऐसे परी लक्ष्मी मन भोजनात बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे. तरी अन्न ब्रह्म धिक्कारुणी मग कैचे पाहावे सुख संपन्न. ऐसा विचार करून भोजनात बैसला. एरीकडे अंतपुरात स्त्रिया निघोनी गावाशद्वारात. निज दृष्टीने पाहती नृपणात नेत्री दीक्षा पाहती. मग एक एक बोलती वचन आहा हे काय निर्लज्जपण. सोयरिया घरी अश्वशाळेत बैसुनी भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीस वेंगे आणावी या ठायासी. ऐकोनी ननंदेने तोरेसी धाव घेतली तिजपासी. हस्ती धरुणी चंपावतीसी वेंगे मेळी आणले निगुतीसी. मग हस्त उचलोनी तियेसी राया ती दाविते झाल्या. तीस गेहुनी शेजारासी पाहती गावक्षद्वारासी. परी बोल बोलती कु अक्षरसी कुश्चळवाणी करुनिया. म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा त्याला. तस्करासम येऊनी बैसला अश्वशाळे माझारी. आहो जळो जळो याचे जिने केवडे. वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाना. श्वाना समान घरोघरी मनवित होता प्रजानात. काय मिळाले अधिक यात भनंगा समान दिसे आम्हात. जैसा तस्कर धरियेला परी जैसे तैसे असो कैसे. कासया आला सोयरे ग्रहास येऊनी बैसला अश्वशाळेस. भोजन करीतो निर्लज्ज ऐसे नाना परी युवती. कीटक शब्दे वाखानिती ते ऐकुनी चंपावती परम दुःखी झालीसी. प्रथमची चंपावती गोरटी बंधू ते पाहता निजदृष्टी. परम झाली होती कष्टी दुःख तयांचे पाहुनी. त्यावरी ननंदा जावा पिशुन दुःख लेसी बोलती वचन. परी शब्द नसती ते बाण हृदया माझी खडतरती. तेने करुणी विव्हळ झाली पश्चातापे परमतापली. मग श्रीमंडळ सोडूनी वहिली सदना आली आपुल्या. येता झाली जीवित्वा उदार. वेंगे शस्त्र घेतले खंजीर. करी कवळूनी शने उदर फोडिती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडूनी बाहेर येत. शनेची झाली प्राण रहित सदनी रक्त मिरविले. एरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नृपणात. भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हासी. एरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासुरवासिनी. त्यावरी अश्वशाळे लागुनी कैसे येत येईल. परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस. आम्ही सांगुनी चंपावतीस गुप्त वेशे अनुकी. ऐसे ऐकुनी राये वचन म्हणे राहीन आजीचा दिन. तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेसी. अवश्य म्हणून शुभाननी आताची सांगू तिये लागुनी. रात्री माझे येऊ घेऊनी भेटी लागी महाराजा. ऐसे बोलुनी त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती. तव खंजीर खोवुनी पोटी महीवरी पडलेसी. ते पाहुनी शब्द कोल्हाळी धावती झाली श्रीमंडळी. गत प्राण पाहता बाळी एकचे कल्होळ माजविला. रुधिराचे तळे सांचले जटर अवघे बाहेर पडले. ते पाहुनी युवती वाहिले शंख ध्वनी करिता ती. सासू सासरे भावे दीर पती ननंदा जावा चाकर. म्हणती बंधू करिता साचार उदार झाली चंपावती. मग बोलू नये त्यांची बोलती म्हणती अधम मंदमती. कोणी कडुनी या स्थिती दुष्ट नष्ट भ्रष्ट आला. आपुल्या सदनी अग्नी लाविला.
शेवटी लावावया येथे आला, तरी त्याते बाहेर घाला, मुख पाहू नका हो. एक म्हणती तयाकरिता चंपावतीने केली कर्तव्यता. तरी तिच्या समान त्याची अवस्था, करुणी बोळवा तिज संगे. ऐसे नाना तर्क कुतर्के, करुणी मारिती हंबरडा हाक. एकची कोल्हाळ करीती सकळीक, आहा आहा म्हणुनी. कोणी हंबरडा हानिती बळे, कोणी पिटती वक्षस्थळे, कोणी मही आपटती भाळे. मूर्छागत पडताती, कोणी आठवूनी रडती गुण, कोणी रडताती चांगुलपण. कोणी म्हणती दैवहीन भ्रतार असे येचा, कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम. निजबंधूचे क्लेश पाहून दिदला प्राण लज्जेने. एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती, मृगनयनी जैसा हस्ती, स्त्रिया माझी मिरवितसे. एक म्हणती सदा आनंदी असून पाहत होते हास्यवदन, सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृतनेचा. एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जेवी तरणी. एक म्हणे ओ शुभाननी किती मृदू कोकिळा. एक म्हणती सासुरवास असता नाही झाली उदास, ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करी वडिलांची. ऐसे म्हणून आक्रदंती अवघे एकची कोल्हाळ करीती. तो नाद अश्वशाळे प्रती अकस्मात आदळला. अश्वशाळे गौडनाथ अश्वरक्षका लागी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना. परी तो सर्वा ठाई बोभाट झाला आहे गावात प्रविष्ट, की भावांकरिता अति कष्ट जीवित्वा ते दवडिले. ते अश्वरक्षकांसी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान. म्हणती नाथा जीव राणीने बंधू कारणे दिदला. नृप म्हणे रे कवन राणी, कोण बंधू कवन स्थानी. एरू म्हणती ऐकिले कानी, चंपावती राणी. तियेचा बंधू झाला पिसा, सोडूनी गेला राज मांदुसा. म्हणूनी वरुणी दुःखलेशा, जीवित्व तागिले रांडकीने. एरू म्हणे बंधू कोण, ते म्हणती त्रिलोक चंदनंदन, गोपीचंद ऐसे नाम. जगा माझी मिरवितसे. ऐसे ऐकुनी नृपनाथ, नयनी लोटले अश्रुपात. चित्ती म्हणे ओ बाई घात, मजसाठी का केला. मग चंपावतीचे आठवूनी गुण, गोपीचंद मोहे करी रुदन. आनिक सोयरे दुःख चित्ती, मानितील बहुवस. मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिदला प्राण, हे दुःखा होईल कारण. विसर पडणार नाही की, ऐसा विचार करी चित्तात. परी नयनी लोटले अश्रुपात. एरीकडे संस्कारासी प्रेत चितामही चालिले. गोपीचंदही प्रेत पाहून करीत चालला सेवे रुदन. परी चित्त वेधले कल्पने करून, अपकीर्ती अवघी झाली. तरी आता असो कैसे, उठवावे सो भगिनीस. आणि चमत्कार सोयऱ्यांसी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृणास समान मानिले स्थानी. तरी नाथपंथाची प्रताप करणी, निज दृष्टी दावावी. जैसा पार्वतीचा गोसावी, परी दक्ष हेळिता तो जावई. जीवित्व हरुणी प्रतापमही, गाजविला तयाने. की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळन. परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै. की वामन रूप असता सान, बळीने मानिले तृणासमान. परी आपला प्रताप दाखवून पाताल भुवनी मिरविला. की अगस्तीचा देह लहान, अर्णवे मानिला तृण. परी केशव म्हणता नारायण, आचमना ते उरला नसे. की उदय तरुपोटी, लहान एकादशी गोरटी. परी मृदमान्या न स्थान दृष्टी, पाहता मृत्यूवर येला. तो दशग्रीव राक्षस पाळ, तृणमूल्य मानिला अनिल बाळ. परी सकळ लंकेचा झाला काळ, एकदाची जाळिली. तन्नया आम्हा येत झाले मान सन्मान रहित. तरी आता याते नाथपंथ, निज दृष्टी दाखवावा. मग सहज स्थिती सवे, स्मशानवटी गेला राय.
प्रेता निकट उभा राहूनी बोलत असे. म्हणे ऐका माझे वचन, प्रेत करू नका दहन. श्री गुरु जालिंदर येत आणून चंपावती उठवीन की. आहा मी येथे समय असता, वाया जातसे भगिनी आता. मग व्यर्थ आचरुणी नाथपंथा, सार्थक नाही मिरविले. की पहा मातुळ कुळा, आस्तिके रक्षले तपोबळे. तेवी तेथे युवती निर्मळ, चंपावती उठवीन मी. की अहिरणी गुंतता हिरकणी काढी तया सत्वरा. तेवी येते भगिनी सुंदरा, चंपावती उठवीन मी. की मोहरा सवे सुत सगुण, कदापि नव्हे भस्म. तेवी येते सुमधुम, चंपावती उठवीन मी. ऐसे बोले सकळांकारणे, परी अविश्वासी सकळ जन. म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण, कदा काळी येईना. की वाळल्या रुखा लागी पाला, आला ऐसा नाही ऐकिला. हे तो न घडे कदा बोला, धर्मनिष्ठ हा बोलत असे. गोपीचंद म्हणे बोलतो सत्य, परी मम गुरूंचे प्रताप कृत्य. वर्णन करिता सरस्वती ते, वाचा अपूर्ण मिरवितसे. जेने कानिपाचे अर्था लागुनी, सकळ देव आणिले अवनी. आणिले परिपूर्ण पर्णी, वृक्षा लागी गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणी, 11 वर्ष गर्ती अवनी. अश्वविष्टेत राहिला मुनी, प्रताप वर्णू केवता. तरी धैर्य धरुणी 4 दिन, करा प्रेताचे संगोपन. श्री जालिंदर येथ आणून उठवीन भगिनीसी. परी न ऐकता अविश्वासी, शुभात रचिल्या स्मशान महिसी. प्रेत ठेवूनी ते चित्तेसी, अग्नी लावू म्हणताती. ते पाहुनी गोपीचंद, मग आपण चित्तेत बैसुनी शुद्ध. म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध, भस्म करा मज लागी. मी भस्म झालिया पोटी, मग क्रोध न आवरे जालिंदर जेटी. नगर पालते घालुनी शेवटी, तुम्हा भस्म करील की. ऐसे बोलता गोपीचंद वचन, क्रोधे दाटला तिलकचंद. म्हणे गुरुचा प्रताप वर्णून, फुगीरपण मिरवितसे. तरी आम्हा सांगितोसे ऐसे, करुणी दावी चमत्कारास. एरी म्हणे उत्तरा सरसे, बोलेन तैसे घडेल. एरी म्हणे वाम कर, काढूनी देतो जाई सत्वर. पाहू दे गुरुचा चमत्कार, प्रेत रक्षू आम्ही हे. एरी म्हणे फार बरवे, चंपावतीचे प्रेत रक्षावे. मी हस्त दावुनी गुरुंते, भाव जीवन उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगुनी, वाम कर तियेचा दे काढुनी. गोपीचंद चित्तासनीहून, उठोनिया बोळविला. नात गोपीचंद घेऊनी कर, पुढे चालिला मार्गावर. 1 कोस येता नृपवर, काय केले इकडे. चिते माझे घालुनी प्रेत, डावलुनी गेले सकळ आप्त. एरीकडे नृपनाथ, हेळापट्टणी चालला. मार्गी येता 5 कोस, परी हे कळले जालिंदरास. मनात म्हणे नव्हे सुरस, गोपीचंद आल्याने. पिशुन करतील विचक्षणा, नाना परीची होईल वल्गना. आणि बाळ पावेल शोकस्थाना, आप्तजनांपुढती. ऐसा विचार करुणी चित्ती, आपण चालिला कृपामूर्ती. प्रयाण अस्त्रमंत्र विभूती, चर्चुनिया निज भाळी. तरी तो प्रयाण अस्त्रमंत्र, एकची नैषध राजपुत्र. जाणत होता अस्त्र पवित्र, एरा माहीत नव्हतेची. ते अस्त्र जालिंदरापासी, होते अति उजळपणासी. प्रयाण भस्म लाविता बाळासी, वातगती चालिला. मग लोटता 1 निमिष, धावूनी आला शतकोश. अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले. म्हणे वत्सा पुन्हा परतून, किमर्थ केले आगमन. चरणावरी भाळ ठेवून, वृत्तांत सर्व निवेदला. मग तो ऐकुनी वृत्तांत, म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा. नको करू काही चिंता, पुन्हा फिर मागुता. अवश्य म्हणून दोघे जण, मार्गे करीते झाले गमन. पौल पट्टना माझी येऊन, राजांगणी संचरले. तव ते आप्तांसहित मेळा, घालुनी बैसले होते पाळा. विव्हळ चित्ती नाना बरळा, रुदन शब्दे बोलती. तो अकस्मात देखिले दोयनात, महापती दर्शनयुक्त. देखताची तिलकचंद यथार्थ, धाव पुढे घेतसे. परमभक्ती करुणिया नमन, तोरे आणुनी कनकासन. त्यावरी बैसवनी अग्निनंदन, पुढे उभा राहिला. परी तो नमनादी आदर, जैसा
शठाचा शृंगार की ढिसाळपणी ओसनगर तेवी विनय भावतो की अजाकंठीचे लंबस्तन की गारोडीची आशुरत्व पूर्ण की वेशेचे मुखमंडन तेवी आदर नृपाचा की घटामाजी जैसा अर्क की हिंवराची सावली शीतळ देख की पिशाच बोलणे न सत्यवाक तेवी दावी विनय भावाते की वृंदावनाचे गोमटे फळ की अक्र वृक्षी लोंबले केळ की मैद्याचे गळामाळ तेवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध ध्यान परी अंतरी घोकित वेचिन मीन की तस्कराचे मौन साधन तेवी विनय भावात की अर्थ साधक वक्ता पूर्ण परी घाते व्यंगे घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षांचे वृद्व गायन तेथे कैचे पाहवे तानमान तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उदद्दीचे द्रोणात जळ की कनकतुल्य पिवळा पितळ की विनयाची गोडी बहुरसाळ तेवी विनय भावाते की घर रिघेचे सव्वाक्षण की भोंद्याचे देवताचरण की मशांचे गण्या नाम तेवी विनय भावाते तन्ना येतो नृपती तिलकचंद उभा भक्ती परी भावना सकळ नाथाप्रती कळूनी आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञानकळा सगुण युवती ऐसी जायाग्रहाप्रती साजेल माते दिसेना जैसी शिव साळुंका सुरगणी परी ती स्थापावी खडकी नेऊनी तेवी सत्य या सदनी चंपावती साजेना गर्धबा काय चंदन लेप मरकट व्यर्थ गिवारण भाष्य उमोप वायसा जान कनक पिंजर रूप कदा काळी घडेना तन्ना ये चंपावती तुझे ग्रही असे युवती जैसी मेंद गृहावसती मनहीन मिरवितसे परी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद वक्त्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढूनी दृष्टी देता झाला कर संपुटी शव जाणूनी पोटी उच्चार न करी रायाते मग कवळूनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले ओटी सकळ संजीवनीची राहटी प्रोक्षितसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारित ते कर्ण हांके सरसी तोरे उठोन चरणी माता ठेवितसे आहा जाज्वल्य संजीवनी शनात उठली राजपत्नी जैसा शुक्रेकच मुखातुनी 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागी भाव ठसला आहा जालिंदर नाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणूनी मग लागवेंगे सकळ उठूनी श्रीनाथाच्या लोटेल चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धनसंपत्ती ते काय करावे टाकुनी जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते मशान वैराग्य ठेळे पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानीला अति निर्मळ परी सवेंची गंध मोरी लोळे उकिरड्यात उतावेळ विष्टा भक्षण आवडतसे तन्ना ये सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदिक परी त्यांचा सुटेन भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा असो ऐसी प्रारब्ध करणी श्री जालिंदर जाय उठवणी मग उठता झाला कनकासनी हेळा पट्टणी जावया मग तो तिलकचंदन नृपती अभिमान दौडुनी झाला गलती सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवे झालो उन्नत लघु मानिला गोपीचंदनाथ तरी शमेतेवरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत मायेहुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ रुद्रा माझी साठवा ऐसे बोलुनी नम्रोत्तर चरणी मौळी वारंवार ठेवुनी मने आजची रात्र वस्ती करा या ठाई
ऐसे ऐकुनी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन. चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का. अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीसी सांगे सद्गद. तिथे सांगुनी पाक प्रसिद्ध करविला नेटका. मग चंपावती भ्रतारासहित बैसविली सोपंक्तीत. आपुला अनुग्रह देऊनी तिथे नाथपंथी मिरविली. आपुले मुखीचा उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास. देऊनी केले अमरपणास मैनावती परी सिंचिली. ऐसे रीती सारुनी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण. राया तिलकचंदा भाषण करिता झाला मुनिराज. म्हणे एक बा सर्व निराशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी. तरी सांभाळी याचे राज्यपदासी. बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप माहिते संपूर्ण. शत्रू न येती तेने करून मीही येते षण्मास राहून. सर्व अर्थ पुरवीन की परी राया षण्मासासाठी. मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्तचंद पडता संकटी. धाव घाली तू येते. ऐसे बोलता अग्निसूत अवश्य बोले तो नृपनाथ. यावरी राहुनी एक रात्र निगते झाले उभयंता. करोनी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन. जालिंदर ही मार्ग धरून हेळा पट्टणी चालला. तिलकचंद नृपनाथ बोळवणी आला स्वगृहात. एरीकडे मैनावती सूत मुक्काम साधितसे. ऐसिया राहणी मार्ग क्रमुनी राव गेला बद्रिकाश्रमी. बद्रिके दार भावे नमुनी तपा लागी बैसला. लोह कंटकी पादांगुष्टा ठेवूनी तप करी वरिष्ठ. एरीकडे जालिंदर वाटे येऊनिया पोहोचला. तेथे राहुनी षण्मास प्रीती. मुक्तचंद उपदेशने अर्थार्थी. कानिफासह शिष्य कटकाप्रती घेऊन या चालिला. नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटून. शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला. मग तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त. पाचारून स्वर्गस्थ गौरविले आदराने. महाविष्णू महेश सविता अश्विन वरुण अमरनाथा. भेटवोनी समस्त देवता सनातपणी मिरवला. सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तो नृपवर. पुन्हा देवता आणुनी सत्वर वरा लागी ओपिले. असो येथोनी गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण. श्री गोरक्ष श्री राज्याकारणे जाईल गुरु आनावया. तरी आता अत्यद्भुत श्रोत्या सांगेल धुंडीसूत. मालू ऐसे नाम जाते नरहरी वंशी मिरविले. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागा. सदा परिसोत भाविक चतुर अष्टदशाध्याय गोडहा. अध्याय 18 ओव्या 214. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार. अष्टादशाध्याय समाप्त.